नमस्कार मित्रांनो, उद्या दोन मैदान आहेत. एक वडूज फाटीवरती जे मैदान जे आहे ते मैदान जे आहे ते दुशाचं मैदान आहे. आज आदतचं मैदान संपन्न झालं आणि आज उद्या दुशाचं मैदान आहे. त्याचं लाईव्ह लॉट महाराष्ट्राची संस्कृती, महाराष्ट्राची परंपरा या चॅनलवरती आहे गणेश तांबे सरांच्या. आणि जे मैदान जे आहे ते फलटणचं मैदान होणार आहे ते सुद्धा उद्या. फलटण म्हणजेच ढवळ तालुका फलटण जिल्हा सातारा या ठिकाणी मैदान होते उद्या. ते मैदान ओपनचं आहे आणि त्या ओपनच्या मैदानामधील टॉपचे पहिरे बघूया. उद्या बकासूर ढवळच्या मैदानात किंवा वडूच्या मैदानात दोन्हीपैकी एका मैदानामध्ये आपल्याला दिसू शकेल. संध्याकाळी चिठ्ठ्या निघालतील त्यावेळेस समजेल. बघूया जर बकासूर आला त्या मैदानामध्ये तर पहिरा कोण असेल. जर बकासूर मैदानामध्ये जर आला तर पहिरा त्याचा महाराज बरंच असणार आहे, कारण की महाराजला आता गोलालच भेटणं झालं आहे. 100% महाराज आणि बकासूरच पडेल असं मला वाटतंय. 2 नंबरचा पहिरा या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये पंचम हिंद केसरी असलेला असा हा पैलवान अभिजित भैया पवार स्वर्गीय रणजित निंबाळकर सर यांचं काळीज सर्जा उद्याच्या मैदानासाठी सज्ज झाला आहे. सर्जा उद्या आपल्याला वैभव कदम गिरवी यांच्या रुद्रासोबत पळताना दिसेल. आत्ता सध्याला दोघांची जोडी चांगली पळते आणि खूप दिवसानं सर्जासुद्धा पळतोय. आत्ता एकदा पळाला होता निमसोडच्या तिथं, परंतु सर्जा सेमीला बाहेर गेलेला होता, परंतु एका पराभवाने त्याचं अस्तित्व जे आहे ते संपत नाही. आपल्याला सर्जा जो आहे तो उद्याच्या मैदानामध्ये ढवळच्या ओपनच्या मैदानामध्ये पळताना दिसेल वैभव कदम यांच्या रुद्रासोबत. बघूया, खूप साऱ्या शुभेच्छा आपल्या वेगाचा शेवट सर्जाला. उद्याच्या मैदानामध्ये महान भारत केसरी द्वारलीचा हरण्या पळताना दिसेल. 722 हरण्या सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे. या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये पब्लिकनं काय पळतो असा हा हरण्यासोबत आपल्याला पळताना दिसणार आहे मानघर पारगावकरांचं वादळ. खूप दिवसांनी वादळ पळते आणि वादळ त्या ठिकाणी खूप दिवसांनी पळते असं म्हणता येईल, कारण की वादळ सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे. सध्या गुलालाचा बेताज बादशाह आहे वादळ आणि हरण्या ही जोडी आपल्याला उद्याच्या मैदानामध्ये पळताना दिसू शकेल. खूप साऱ्या शुभेच्छा या जोडीला. उद्याच्या मैदानामध्ये शाकीर भाई यांचा जो सम्राट आहे तो आपल्याला पळताना दिसणार आहे वजीरसोबत. ही जो घरचा साज उद्या पळताना दिसेल, कारण खूप दिवस झाले वजीरसुद्धा मैदानामध्ये दिसत नाही. सम्राट दिसतोय पुण्याच्या भागामध्ये, परंतु उद्या फलटणमध्ये 1 लाखाचं बक्षीस आहे. त्या मैदानामध्ये आपल्याला उद्याच्या सम्राट आणि वजीर हा पळताना दिसेल, किंवा राजासुद्धा येऊ शकतो, किंवा राजा पठारवाडीला सुद्धा पळू शकतो. बघूया उद्याच्या मैदानामध्ये कसं नियोजन होतंय शाकीर भाई यांचं. उद्याच्या मैदानामध्ये नितीनाबा शेवाळे या बैलगाडा शर्यत क्षेत्राचे अध्यक्ष, त्यांचा जो पाखरे आहे तो पाखरे आपल्याला मुरुमकरांच्या सुंदरसोबत दिसू शकतो, कारण की मुरुमकरांचा सुंदर आणि पाखऱ्या हे कॉम्बिनेशन असं जुळतं की सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे गुलालच घेतात. आणि खूप दिवस झालं पाखऱ्यासुद्धा आपल्याला एक औंध मैदानापासून दिसणं झालं आहे. मैदानामध्ये नक्की कुठल्या मैदानामध्ये पळतो याच्याबद्दल अपडेट देत राहतोय, परंतु उद्याच्या मैदानामध्ये ओपनचं मैदान होतं त्या मैदानामध्ये उद्या आपल्याला आबांचा पाखऱ्या आणि मुरुमकरांचा सुंदर ही जोडी पळताना दिसू शकेल उद्याच्या मैदानात. उद्याच्या मैदानामध्ये सोन्या 22-11 पळू शकेल एखाद्या वेळेस, आणि तो जर पळाला तर त्याचा पायरा असेल गजा 4x4 या नंदीसोबत. बघूया, ही सुद्धा जोडी चांगली जोडी आहे, कशा पद्धतीने पळेल उद्याच्या मैदानामध्ये बघूयात. उद्याच्या मैदानामध्ये रायफल 81-81 आपल्याला पळताना दिसणार आहे. उद्या रायफल 81-81 कोणासोबत पळेल. मला वाटते रायफल 81-81 वाईकरांच्या नंद्यासोबतच पळेल. जो नंद्या सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे पेडगावच्या मैदानामध्ये 1 नंबरचा मानकरी झालेला होता. आता सगळे म्हणतील 1 नंबरचा मानकरी कसा, म्हणजे काय झालं, रायफल शिरसवडीचा आणि जो हरण्या आहे ही जोडी फायनलला पळाली होती, परंतु त्यांचा जो आहे सामना झाला होता शिमेला, आणि पुशेगावचा नंद्या आणि त्याच्यासोबत कुठला तरी एक बैल होता त्यांच्यात सामना झाला, परंतु वाईच्या नंद्याच्या मालकाने सांगितलं की तुम्हीच गाडी फायनलला पळवा. त्याच्यामुळे हे सुद्धा गाडी फायनलला उतरलेली होती. नंद्या हा वाईचा नंद्या आणि रायफल 81-81 जोडी पळेल. नंतरचा पहिरा आहे सिकंदर 81-81 आपल्याला पळताना दिसू शकेल. माळशिरसकरांचा जो साई आहे, सध्या महाराष्ट्राला माहिती आहे माळशिरसकर साई काय पळतो, कशा पद्धतीनं पळतो, आणि त्याचा पळसुद्धा माहिती आहे. गुलालाचा बेताज बादशाह येतो उद्या. बघूया उद्याच्या मैदानामध्ये कसं नियोजन होतं त्याचं. कारोंडेकरांचा चिक्यासुद्धा दिसू शकेल उद्याच्या मैदानामध्ये. कारोंडेकरांचा चिक्या आपल्याला कंदूरचा राजा, जो आत्ता या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये एक टॉपचा नंदी आहे, त्याच्यासोबत दिसू शकेल. बघूया कशा पद्धतीचं नियोजन जे आहे ते त्यांचं होतं आहे उद्याच्या मैदानात. उद्या अर्जुन जो आत्ता सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे तो अर्जुन, तो आपल्याला पळताना दिसू शकेल उद्याच्या मैदानामध्ये नाशिकच्या तांडवसोबत, आणि चांगला पायरा टॉपचा पायरा आहे. बघूया कशा पद्धतीचा हे नियोजन होते. साखरवाडीकरांचा बावऱ्यासुद्धा उद्याच्या मैदानामध्ये आपल्याला पळताना दिसणार आहे. ढवळच्या ओपनचं मैदान आहे आणि तो आपल्याला पळताना दिसू शकेल. माऊली आत्ता सध्या महाराष्ट्रामध्ये एक टॉपचा नंदी आहे माऊली नावाचा, चांगला पळतोय, दोन्ही खांदी पळतोय आणि चांगलं नियोजन उद्याचं मैदानामध्ये आहे. ओपनचं मैदान आहे फलटणमध्ये ढवळ या ठिकाणी.
बघूया कशा पद्धतीने 1,00,000 रुपयेचं बक्षीस आहे त्या मैदानामध्ये. उद्या संध्याकाळी आज संध्याकाळी जे आहे ते लाईव्ह लॉटमध्ये सगळ्यांची नावे येतील. धन्यवाद.